चलो सो गाईज आम्ही आता निघालेलो आहोत भीमाशंकरला. तर गाडी येते 10 मिनिटात. आमचा अचानक प्लॅन बनला. हा प्लॅन तर सुरेश भाऊने बनवला अचानकपणे. हे इथं सुरेश भाऊ, हे विक्की भाऊ, योगेश भाऊ आणि इकडून अभि भाऊ गाडी हे करत येऊ लागले. किक मारू लागले गाडीला. गाडी पेट्रोल नाही आहे. चालू झाली आता. आले काय ये भाऊची एंट्री. पिढ्या उडायला पाण्याला चालू. चला सो गाईज आमचा अचानक प्लॅन बनला भीमाशंकरला जायचा. तो सुरेश भाऊने बनवला. हे बघ सुरेश भाऊ आहे का? सुरेश भाऊ कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं? भीमाशंकर. गाडी कधी येणार? मोजून 10 मिनिटात. आमचे हे आदिभाऊ दिसू लागले नाही. हे विक्की भाऊ आहे. विक्की भाऊ त्याने करला. आदिभाऊ गाडी येईल 10 मिनिटात आणि निघू आता. चला गाडीचं नंतर. आता हे तेजस भाऊ आलेले आहेत आताच वरती हे करून. हे बॅग मध्ये टाकतायत कपडे. हे कुठे चालले आता? हो देवा आता कर. विकी भाऊ कोणत्या टेन्शन मध्ये आहे त्याची? बस चला निघूया आपण आता. गाडी येईल. चलो वापस. तो गाईज आता गाडी आलेली आहे. विकी भाऊ हे सामान ठेवलं आहे. हे बघा त्यांची. हे कसं वाटतंय तुम्हाला? अरे भाऊ बस काहीच नाही बोलायचं. हे आपली ही जागा तर बघू आहे. होय का? चला तो बॅगा टाकल्यात. चला गाडी निघालेली आहे. नाही समजे आहे काय सुरू? हे आधी बघतो दादा एकदम म्हणे अरे हे काय चित्र नाही. मजा आणि थोडी मस्ती चालू आहे. सगळे आता कुत्रे भुंकत राहतात रात्री. तुमच्यावर पण भुंकत असतील म्हणून आम्ही त्यांना प्रेमाने समजून सांगते. बाकी काही नाही. गडोळाचं पाणी कशाला तू काग खवळीलं. डान्स करू ना. डान्स करू. लाव कनेक्ट करा. कोणाचं कनेक्ट करायची का? कोण लावणार आहे का गाणी? आपण माझं मोबाईल ना. तो आम्ही आता CNG गॅस भरायला थांबलोय. हे बघा गर्दी आहे तर आम्हाला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल भाऊ? आपल्याला टाइम लागू शकते. म्हणजे आपल्याला खूप टाइम लागू शकते. कारण की 1, 2, 3, 4 गाड्या आपल्या समोर आहेत. आपल्याला असं आहे का? लवकर झालं तिथं काम लवकर दिलं. लवकर निघू. तुम्हाला काय आहे तिथं चौकशी करून आली आहे. हां डिझेल नाही आहे.
CNG आहे. आणि त्या कारणाच्यानं थोडं पंपमध्ये थोडा प्रॉब्लेम आला आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. बाकीचं समोर सांगू. आता हे पाणी पिऊ नका मला याव त्याला ब्लॉगचा परत पत्ता केला. ब्लॉगचा पत्ता केलेला आहे. आता परत एडिटिंग करायला आपण नॉर्मल आहे. एव्हरीथिंग येणार आहेत. आम्हाला माहिती आहे, आम्हाला समजून घेतील. Everything is normal म्हणताय. Tejas Bhau is but I don't know Tejas Bhau is right. This is process. Yes. Right. वो भी normal है. Right. This normal है. बच्चे काटना भी normal है. हाँ. Right. हाँ अबे इथं नको. पुढे थांबू आपण. चला आता आम्ही ते CNG गॅस बघताय, तोपर्यंत आम्ही पुढे चाललो आहे. हे पाण्याची बॉटल आहे. मी विचारलं ना. मा मोबाईल हे बा मोबाईल पडला माझा, पाण्यात पडणार होता पण हे झाला. चला आपण आता CNG थोडं आम्ही पाणी वगैरे पितो. सो आता थांबलेलो नंतर बघूया. अरे बॉटल पकडाव. बस सूरज भाऊ व्यवस्थित आता हे पाहत आहे भीमाशंकरचं कसं आहे काय हे बघा यूट्यूबवरती एकदम लक्ष देऊन पाहू लागलेत. आता हे काय पाहू लागले. सगळ्यांचे चेहरे असे शांत राहिलेले आहेत, सगळे शांत बसलेले आहेत. हे बघा सगळे असे पाहू लागलेत टक लावून. आणि मी उभा आहे. अरे बाबा चला की भीमाशंकरला. मी सगळेच आम्ही पहिल्यांदा भीमाशंकरला जात आहोत. मला आता कसा टूर होतो काय माहीत नाही. गाडी अजून तिथंच आहे. आम्ही इथं येऊन थांबलो, आम्हाला 15 मिनटं झाले आहेत इथं थांबून, पण गाडी अजून तिथंच आहे. तुम्ही हे बघा गाडी मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ग्रे कलरची आहे गाडी, ग्रे कलरची आहे गाडी. आता ते माहीत नाही कुठे आहे पण बघू आता. तेव्हा तेजस भाऊ ते मुलांसोबत गप्पा मारू लागलेत. माझा काय विषय नव्हतो, एवढं शरीर डिस्कस करताय यार वरती तिकडे जायचंय म्हणून. आता आलोच. हो इधर अरे मैं ले लूंगा. आम्ही इथं सकाळीच पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रेश होऊन नंतर सरळ मंदिरात गेलो आणि मंदिरात दर्शन घेतलं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमचं दर्शन झालंय. आणि आम्ही आता त्याची प्रतिक्रिया सांगल. त्याला दर्शन घेऊन कसं वाटलं. दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. सकाळी सकाळी मस्त दर्शन झालं आणि पोचलो पण तिथं फोन अलाउड नव्हता, सो त्यामुळे ब्लॉग नाही काढता आला. सो आता सूरज भाऊकडे. सूरज भाऊ श्री महाकाल हर हर महादेव शंभू शिव शंभू. तिकडं नाही आहे, तिकडं देव आहे. चला ब्लॉग झाला. चला एक महत्वाचा माणूस या ठिकाणी सुटला आहे. तेजस बोल. पण तुला बोलायचं आहे. आम्ही आमचा हा कुलदेव होता मेन, त्यामुळे मला एक्साइटेड मोर एक्साइटेड मी ते. आता अभिभाऊ मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि मला म्हणजे वेगळं थोडं फील होत आहे. ते कारण मी काही जास्त बोलू नाही शकत. दुसऱ्या ब्लॉक मध्ये बोलू. चला फोटो काढताना मस्ती चालू आहे तुम्हाला दाखवतो. सो इथे सगळे फोटोशूट करायला आलेले आहेत. आता फोटो काढायचे आहेत. अभिभाऊ नुसतं हाडा रेडी होऊन बसले डायरेक्ट
फोटो काढायला, पण फोटो काढायला कोणी आहेच मोबाईलच. आता हे विके भाऊ फोटो काढते. अँगल बघतोय रे मी, अँगल चेक अँगल चेक करताय. अँगल कोणत्या ठिकाणाहून येईल आणि कशा पद्धतीने मी असा अँगल मी चेक करत बसलो होतो. तर मी सापडलंय. विसरलो होतो की अभिब दादा मस्त व्हिडिओ बनवत आहेत. पण तुम्हाला एक विशेष माहिती सांगायची म्हटल्यावर हे एक अभयारण्य आहे. आणि काय अभयारण्य भाऊचा थोडा कसं होतं माहिती का, भूगोल थोडा कच्चा आहे आणि त्यांना भूगोलात थोडे कमी मार्क पडले होते, पण इतिहासाची 7 होती म्हणून ते दोन्ही विषयात एकत्रित 5 झालेत. म्हणून समजून घ्या थोडं. फोटो काढतो. हा, आणि या ठिकाणी खूप प्रकारचे प्राणी इथं आढळले जातात, जसं काय बिबट्या, त्याच्यानंतर नंतर मोर झालाय, नंतर ससा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेकडो हे प्राणी जे महाराष्ट्राचं राष्ट्रीय पक्षी आहे, म्हणजे प्राणी आहे. याच ठिकाणी आढळले जातात. अबे भाऊ पाकरे भारी दिसू लागले. आणि थोडं बघा चष्मा वगैरे कसं लावून बघा, कसा हिरो दिसतो ना. अरे एक नंबर. आणि त्या पलीकडच्या पोराला विसरू नका. ते कसं आहे, ती आहे शहाणं दिसतं चेहऱ्यावरून, पण कार्टा आगाव आहे. आता सूरज भाऊ येलेत. आता सूरज दादा आलेले आहेत. काहीतरी बोला सूरज दादा. काही नाही, इथं उडी मारा. चला आता आम्ही फोटो काढतो. हो रोड आता का वाकलाय? खूप आडालाय. चला चला. नाही तुझा कशाला फोटो रे? डोंगर आणलाय माझा, तुला तुझा मी लावतो. येतं का?